नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप छान असा ट्विस्ट येणार आहे बरं. तर खरं तर आता पूर्णाची चक्कर येऊन खाली पडलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन मात्र घरातल्या सगळ्यांना आलेलं आहे. सायली, अस्मिता मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. अर्जुन, कल्पना ह्या सुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात आणि कल्पना म्हणते की अहो पूर्णाई उठा ना तुम्ही, आणि सगळेच जण पूर्णाईला उठायला सांगत असतात, पण पूर्णाई मात्र बेशुद्ध अवस्थेत असते. आणि अर्जुन सुद्धा म्हणतो की अगं आजी उठ ना तू, आणि तेवढ्यात अर्जुन लगेच डॉक्टरांना कॉल करतो आणि त्यांना बोलावून घेतो. तर इकडे प्रिया आणि साक्षी या दोघींना जेलमध्ये टाकलं जातं आणि लगेच साक्षी प्रियाला बघते आणि प्रिया सुद्धा साक्षीला बघते. दोघी जणी एकाच जेलमध्ये असतात ते पाहून दोघींना मात्र खूप संताप येतो आणि लगेच साक्षी कॉन्स्टेबलला बोलवते आणि म्हणते की मला ह्या मुलीसोबत 1 मिनिट सुद्धा राहायचं नाहीये. तेव्हा प्रिया ही म्हणते की तुला काय वाटलं मला तुझ्यासोबत इथे राहायची काही हौस आहे? आणि साक्षीला मात्र खूप राग येतो आणि साक्षी म्हणते की आज प्रिया तुझ्यामुळे इथे आहे मी आणि तू मला तोंडावर पाडलेस असं साक्षी प्रियाला सांगत असते. आणि प्रिया ही म्हणते की तू केलेला खून माझ्या अंगावर आल्यावर मी काय करणार होते. आणि साक्षी आणि प्रिया दोघीजणी आतमध्ये भांडण करत असतात आणि त्यांना कळतच नाही की आता आपण काय करावं. तर इकडे सगळेजण पूर्णाजीच्या टेन्शनमुळे खूप कासावीस झालेले असतात. कोणाला काय करावं काच कळत नाही आणि सगळेजण अश्विनची वाट पाहत असतात आणि अश्विन मात्र तिथे नसतो. त्यामुळे त्याला सतत फोन लावले जातात आणि अश्विनचा फोन लागत नाही म्हटल्यावर लगेच अस्मिता म्हणते की तू डॉक्टर देशपांडेंना फोन कर, त्या लवकर येतील. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया साक्षीला म्हणते की माझ्यामुळे होतंय का हे सगळं? पहिलं स्टेटमेंट कोणी फिरवलं आणि काय तू आश्रमात आली होतीस माझ्या मागे पैसे मागायला आणि हे सगळं कोणी सांगितलं असं प्रिया ओरडतच साक्षीला म्हणू लागते. आणि साक्षी तिला म्हणते की अगं बेअक्कल मुली, माझा फोन तिथे राहिला होता त्यामुळे मला हे सगळं रचावं लागलं, नाही तर मी त्यात अडकले असते. आणि इतकी साधी अक्कल नाही का ग तुला? आणि जर मी हे बोलले तर ते कंटिन्यू करावं. आणि तेव्हा लगेच प्रिया म्हणते की जर मला एवढी अक्कल असती तर मी तुझ्या या फंद्यातच पडले नसते आणि माझे सगळे मोठी चूक कोणती, मी तुमचे सगळे बिंडो प्लॅन ऐकत बसले आणि तू केलेला फोन मला भोला, तू आणि तुझा तो बिंडो गुंड बाप, तुम्ही दोघांनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय असं प्रिया जोर जोरात साक्षीवर ओरडत असते. आणि साक्षी सुद्धा प्रियाला कानाखाली मारणार तेवढ्याच शांत राहते आणि तेवढ्यात तिथे अश्विन येतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर येतात आणि डॉक्टर सगळ्यांना सांगतात की पूर्णा मॅडमचा बीपी जरा जास्तच वाढला होता, त्यामुळे त्यांना चक्कर आली, घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि त्यांना स्ट्रेस येणार नाही याकडे जरा लक्ष द्या असं म्हणून डॉक्टर पूर्णाजीचं चेकअप करतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे अश्विन प्रियाला म्हणतो की अगं प्रिया हे काय होऊन बसलंय सगळं आणि माझा अजूनही या गोष्टींवर विश्वासच बसत नाहीये की तू इथे आहेस कशी काय आणि हे सगळं काय. तर इकडे प्रिया मात्र मनात विचार करते की हा माझ्या प्रेमात पडलेला कोकरू अजून तसाच आहे, ह्याची अख्खी फॅमिली माझ्या विरोधात आहे पण हा अजून माझ्यावर प्रेमच करतोय असं म्हणून प्रिया या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घ्यायचं ठरवते. आणि प्रिया मात्र जबरदस्त ऍक्टिंग करू लागते आणि अश्विनला पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं काही साक्षी दुरून बघत असते. आणि अश्विन सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि तो सुद्धा प्रियाला म्हणतो की अगं तू काळजी नको करूस, मी ना तुला यातून सगळ्यातून बाहेर काढतो. तर इकडे सगळेजण पूर्णाजीचा विचार करत असतात आणि पूर्णाजीचा विचार करत असतानाच सायली सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळेजण आराम करा आणि पूर्णाजीला जाग आली ना तर मी तुम्हा सगळ्यांना बोलावून घेते असं म्हणून ती सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जायला सांगते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे महिपत पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि महिपत तिच्या मुलीला भेटायला जात असतानाच तिथे असलेला पोलीस कॉन्स्टेबल लगेच म्हणतो की तुम्ही त्याची परमिशन घेतली आहेत का? तेव्हा महिपत लगेच म्हणतो की मला कोणाच्या बापाची परमिशन लागत नसते. तेव्हा तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की तुम्ही परवानगी घेऊन या मगच तुम्हाला आतमध्ये जायला लागेल. आणि तेवढ्या दुसरा तिथे कॉन्स्टेबल येतो आणि तो म्हणतो की अहो तुम्ही कोणाला अडवताय, तुम्हाला कळतंय का? आणि लगेच महिपत प्रिया आणि साक्षी दोघींना भेटायला तिथून निघून जातो आणि महिपत आतमध्ये येतो आणि साक्षीला पाहतो आणि साक्षी मात्र महिपतला घट्ट मिठी मारते आणि साक्षी रडतच महिपतला म्हणते की अण्णा प्लीज मला घेऊन चला इथून आणि मला इथे नाही राहायचंय असं म्हणून ती रडत असते. आणि 14 वर्ष मी काय करू इथे, मला वेळ लागेल. आणि दामिनी काय म्हणाली, ती पुढच्या कोर्टात अपील करणार आहे ना? तेव्हा लगेच महिपत म्हणतो की दामिनीने केस सोडली आणि साक्षी लगेच म्हणते की म्हणजे दामिनी आता पुढच्या कोर्टात केससाठी येणार नाही.
आणि मी इथेच राहायचंय का 14 वर्ष. तर इकडे प्रिया मात्र हे सगळं बोलणं ऐकून हसत असते आणि या सगळ्या गोष्टींचा महिपतला मात्र खूप राग येतो आणि महिपत प्रियाला म्हणतो की तुला गालातल्या गालात हसू येत आहे आणि इथे काय आता जोक झाला होता का आणि माझ्या लेकीच्या आयुष्याचा जोक झाला म्हणून दात चटीस का तू, असं म्हणून महिपत प्रियाला खूप काही ऐकवत असतो आणि प्रिया मात्र शांतपणे सगळं बोलणं ऐकत असते आणि तो तिचा गळा पकडतो आणि जोरात तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि महिपत प्रियाला म्हणतो की काय म्हणाली होतीस तू कोर्टात, साक्षीने गोळी झाडली आणि आता बोल ना परत की साक्षीने गोळी झाडली म्हणून, असं म्हणून तो तिला ढकलून देतो. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे रविराज मात्र सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करत असतो. तर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं घरातले सगळेजण नॉर्मल होतात आणि अर्जुन आणि सायली सुद्धा एकमेकांसाठी वेळ काढतात आणि वेळ स्पेंड करतात. तर मित्रांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं तितकंच रंजक असणार आहे, कारण अजून खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सुभेदार कुटुंबाच्या घरात पुन्हा एक नवीन संकट येणार आहे आणि ते संकट कोण आणणार, तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.